नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण खिमा बनवतोय। खिम्याला आलं लसूण मिरची कोथिंबीर हे मी 1 टेबलस्पून लावून घेतलेलं आहे। थोडं मीठ टाकलेलं आहे आणि तसंच मी त्याच्यासाठी खिम्यासाठी 1 किलो खिमा आहे, त्याच्यासाठी मी 4 मोठे कांदे घेऊन ते तेलात छान परतून घेतलेले आहेत। त्याला एक मीडियम टोमॅटो घातलेला आहे आणि ते छान तळून घेतलेलं आहे। बघा, असं छान मऊसूत तळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा तळून म्हणजे होत आल्यावर मी 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून छान परतून घेतलेलं आहे, त्यामुळे खमंगपणा येतो। तसंच मी हे कांदा खोबरं म्हणजे जे 4 कापलेले कांदे होते त्याच्यामधलाच थोडा कांदा घेऊन कांदा खोबरं आणि ह्याच्यात पण 2 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून हे मी भाजून घेतलेलं आहे छान। आता हे सगळं तयार आहे। आधी वाटण वगैरे करून आपण हे कसं करायचं ते बघू। हे बघा, मग अशी आपण कांदा तळून घेतला, आपला कांदा तळून झालेला आहे आणि हे मी कांदा खोबरं आणि थोडंसं 2 पाकळ्या लसूण आलं हे मी छान वाटून घेतलेलं आहे। वाटल्यामुळे ते एकदम असं बारीक वाटायचं। आणि मी तुम्हाला सांगायला विसरले, या वाटणामध्ये कांदा खोबरं तळताना चक्री फूल असतं, ते एक मोठं चक्री फूल थोडंसं तेलात परतून टाकायचं, म्हणजे मग त्याला वाटणाला खूप छान वास येतो। आता आपण हा आपला साठवणीचा मसाला असतो, लाल मसाला, तो टाकते 2 चमचे आणि हा मी काळा मसाला टाकते 2 चमचे। तर आम्ही एवढंच तिखट खातो, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाका। साधारण माझा अंदाज असतो की मी 1 किलोला 4 चमचे मसाला टाकते, त्यामुळे 2 चमचे मी साठवणीचा मसाला आणि 2 चमचे काळा मसाला असं घातलेला आहे। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घाला। आता हा बघा, हा मसाला छान परतून झाला आहे। आता आपला तेल असं आपण फार खूप घातलेलं नाही आहे, त्यामुळे खिम्यामध्ये जर चरबी असेल तर त्याचं तेल त्याला सुटतं। आता हे आपण खिमा ह्याच्यामध्ये टाकूया। छान परतून घेऊया, मसाला सगळीकडे लागला पाहिजे त्याचा। त्याच्यामध्ये छान परतून झालं की हे वाटण घालायचं आहे आपल्याला। पहिला हा खिमा छान परतून घेऊया, त्याला थोडंसं पाणी सुटतं इतकं परतायचं। हे बघा, आता आपल्या खिम्याला त्याला पाणी सुटलेलं आहे। आपण परतून घेतला, त्यामुळे तो खमंग आणि त्याची चव चांगली लागते। खिमा परतून त्याला पाणी सुटून द्यायचं, त्याला छान पाणी सुटलेलं आहे। बघा, दिसते ना तुम्हाला? हे बघा, असा रस त्याला सुटलेला आहे, छान परतून झालेला आहे, ओलसर झालेला आहे। आपण पाणी घातलेलं नाही आहे तरी त्याला पाणी सुटलेलं आहे। आता छान पाणी सुटलेलं आहे, आपण परतून घेतलं आहे छान। आता हे मी त्याच्यात गरम करून वाटण वगैरे घातलेलं पाणी होतं वाटणाचं, ते ह्याच्यात वाटण घालून मी छान परतून घेतलेलं आहे। म्हणजे कांदा खोबरं आलं लसूण सगळं वाटण लावलेलं होतं, ते वाटण घातलेलं आहे त्याच्यात। त्या वाटण मसाले मीठ सगळं घालून छान परतून घेतलं आहे। आता हे मी त्याला गरम पाणी घालते। कधीही कोणतीही भाजी किंवा नॉनव्हेज किमा वगैरे बनवताना गार पाणी घालायचं नाही। मसाले छान परतून झाले की त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि तुम्हाला आता किती कसं सुका पाहिजे रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला। असं काय पाण्याचं काय हे नाही आहे किती घाला काय घाला, थोडंसं अजून घ्यायचं पाणी, कारण आम्हाला थोडा रस्सा पाहिजे म्हणून। आता छान पाणी घातलेलं आहे, सगळे आपले वाटण वगैरे सगळं घालून झालेलं आहे, मीठ घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा बटाटा घेऊन त्याचे 2 तुकडे करून ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण आम्हाला बटाटा आवडतो। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू। आता ह्याला कड आला की मी झाकण लावणार आहे
आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या घेणार आहे. आता 3 शिट्ट्या देऊन मी कुकर पूर्ण गार होऊन दिलाय. याची पिन खाली गेली आहे, म्हणजे आता उघडायला हरकत नाही. आता आपण उघडून बघू. बघा, खिमा छान तयार झालेला आहे, मस्त तवंग आलेला आहे. तसंच बटाटा पण शिजलेला आहे. आणि मी थोडा रस्सा ठेवला आहे. तुम्हाला जर रस्सा नको असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी घाला. आता खिमा तर छान आपला झालेला आहे. आता ह्याच्यासाठी मी काय करते, माझी पद्धत अशी आहे की मी त्याच्यावरनं संपूर्ण झाला ना की असे टॉमॅटो कापते आणि मी ठेवते. ते वाफेवरच ठेवायचे, म्हणजे त्याला काही शिजवायचं नाही आहे. आता आपल्याला खायच्या आधी गरम हे जे असतो त्यावेळेला हे असे टॉमॅटो त्याच्यावर टाकायचे. ते वाफेमध्ये मऊ पडतात आणि तसे ते मऊ झालेले टोमॅटो खायला खूप छान लागतात. आणि वरून त्याला कोथिंबीर घालायची. आणि हे आपण आता झाकण देऊन परत ठेवून द्यायचं. म्हणजे आपण जेव्हा बसू त्यावेळेला झाकण उघडायचं. हे असं तयार केल्यावर झाकण देऊन ठेवून द्यायचं. खूप छान लागतात असे हे मऊ झालेले टोमॅटो. आता मी जेवायच्या वेळेला थोडासा गरम करीन हा झाकण ठेवूनच, आणि मग डायरेक्ट झाकण उघडीन. तर एकदम खायला खूप छान लागतात ते टोमॅटो. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. हा खिमा खूपच छान लागतो चवीला. फक्त रस्सा किती ठेवायचा हे आपल्या आपल्या मनावर आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खिमा. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की मला कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.